नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता इथे 2 बटाटे घेतलेले आहेत आणि माझ्या मुलांना रात्री 10 वाजता काहीतरी खायला हवं होतं आणि म्हणून 10 मिनिटात तयार होणारे असे हे घरच्या घरी मस्त छान असे फ्रेंच फ्राईज बनवते आहे मी. त्याच्यासाठी 2 बटाटे घेतले, त्याचे उभे काप करून घेतले आणि इथे आता तुम्ही बघतात ब्लॅक पेपर पावडर म्हणजे की काळी मिरी पावडर त्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत आणि जेवढी तुम्हाला चवीपुरती लागेल तेवढी तुम्ही काळी मिरी पावडर मिक्स करू शकतात आणि त्याच्यानंतर चवीपुरती मीठ मिक्स करूयात, आपल्या आवडीनुसार कमी जास्त कसं पाहिजे तसं. आणि दुसरा जो पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे कॉर्नफ्लॉवरमुळे छान असे क्रिस्पी होतात. तर हे सगळं मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि इकडे तुम्ही बघू शकतात पुढे तळण्यासाठी कढई ठेवलेलीच आहे. त्याच्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे. खूप जास्त तेल पण नाही लागत ह्याला, अगदी कमी तेलातसुद्धा होतात आणि जास्त तेलकटही नाही होत. तर कढईमध्ये छानपैकी असे सगळे काप आपण थोडे थोडे करून मस्त छान ब्राऊन थोडासा कलर येईपर्यंत आपण त्याला तळून घ्यायचं आहे आणि थोडेसे कुरकुरीत झाले पाहिजेत, लगेच पलटी नाही करायचेत. तर तुम्ही इथे बघू शकतात छान असे कडक झालेले आहेत आणि क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत. तर अशाच पद्धतीने सगळे तळून घ्यायचे आणि आता खाण्यासाठी तयार आहेत 10 मिनटात तयार होणारे फ्रेंच फ्राईज. तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.